मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातल्या महिलांचं लक्ष लागलेलं असताना हा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकांच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आजपासून पुन्हा सुरू झाल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। डिसेंबरचा हप्ता तर पोचेलच आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोचेल। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। तुम्हाला आता डिसेंबर महिन्याचाही लाभ भेटणार आहे 1500 रुपयाचा आणि नवीन वर्षाचा देखील तुमचा लाभ जानेवारी महिन्याचा तोही लवकरच तुम्हाला भेटणार आहे। परंतु सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो म्हणजे तुमचा 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा तो वाटप करायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। नवीन वर्षाचं तुम्हाला गिफ्ट भेटतंय। काल 31 डिसेंबरपासूनच याचं वाटप सुरू झालेलं आहे। तुमचे पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आले असतील तर हो धन्यवाद म्हणून देखील पाठवा, त्याचबरोबर आलेले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आणि तुमचे पैसे आलेले असतील तर आले धन्यवाद म्हणून पाठवा आणि कुठल्या जिल्ह्यामधून तुमचे पैसे जमा होत आहेत तेही सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून सध्या पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर बघू शकता काल भरपूर साऱ्या लाखो लाडक्या बहिणींनी कमेंट करून सांगितलंय की आले 8 वाजता संध्याकाळी 31 डिसेंबरला त्यांचे पैसे काही जणांचे जमा झालेले आहेत। बघू शकता नोव्हेंबरचे पैसे आलेले आहेत, डिसेंबरचे पैसे कधी येणार अशा लाडक्या बहिणी प्रश्न विचारतायत। तर डिसेंबरचे देखील तुमचे पैसे जमा होणार आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलेली आहे। बघू शकता काही जणांना नाशिक जिल्ह्यामधून अजून पैसे आलेले नाहीत, काही जणांना आलेले आहेत। तर त्या लाडक्या बहिणींनी अजून वाट पाहायची आहे। तुमचे येणाऱ्या पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये हे पैसे वाटप होत राहणार आहेत आणि ते तुम्हाला जमा होणार आहेत। मागे देखील तुम्हाला सांगितलं होतं की 8 डिसेंबरला GR प्रसिद्ध झालेला आहे, ज्याच्यामध्ये निधी मंजूर करण्यात आलेला होता। जवळपास 263 कोटी रुपये तुमचे मंजूर होते, त्याच्यामुळे तुमचा नोव्हेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला जमा होणारच होता। तर बघा आता तुम्हाला या ठिकाणी फक्त 1500 रुपये नोव्हेंबरचे जमा झालेले आहेत। या ठिकाणी तुम्हाला एकत्रित 2 हप्ते भेटणार नाहीत, याच्यावरूनच स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे तुम्हाला एकत्रित 3000 रुपये किंवा 4500 रुपये या ठिकाणी भेटणार नाहीत। फक्त 1500 रुपये तुमचे नोव्हेंबरचे आलेले आहेत। मात्र डिसेंबर महिन्याचा लाभ तुमचा प्रलंबित आहे, तो तुम्हाला जानेवारीमध्ये या ठिकाणी नवीन वर्षाच्या या ठिकाणी पहिल्याच महिन्यामध्ये तुम्हाला तो देखील भेटू शकतो आणि नवीन वर्षाचे म्हणजे जानेवारीचे पैसे ते देखील तुम्हाला फेब्रुवारीमध्ये भेटू शकतात। कारण की बघा या ठिकाणी आपण जर बघितलं मागच्या 5 ते 6 महिन्यापासून सरकार प्रत्येक महिन्याचा लाभ वेळेवरती देताना या ठिकाणी दिसत नाही। प्रत्येक महिन्याचे पैसे जे आहेत पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होतात। मात्र यावेळेस जी महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद पंचायत समिती असेल यांची जी आचारसंहिता होती त्याच्यामुळं तुमचा लाभ जो आहे नोव्हेंबर महिन्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लेट झालेला होता। त्याच्यामुळं सरकारने कुठेतरी प्रत्येक महिन्याच्या लाभाची एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे। तुम्हालाही याच्याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तुम्हालाही वाटतं का एक तारीख फिक्स केल्यास तुम्हाला फायदा होईल? सर्वांनी हो म्हणून सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। कारण की बघा लाडक्या बहिणी 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत किंवा 31 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये वाट पाहतात, मात्र त्या वेळेस हे पैसे जमा होताना दिसत नाहीत। पुढच्या महिन्यामध्ये देखील हे पैसे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात देखील लवकर जमा होताना दिसत नाहीत। त्याच्यामुळे बरीचशी आर्थिक कामं जी आहेत लाडक्या बहिणींची अडकळून पडतात। त्याच्यामुळे 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही। तुम्हाला जर वाटत असेल 1 तारीख सरकारने कुठेतरी फिक्स करावी, कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून किंवा हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि तुमची 1 तारीख फिक्स होण्यास मदत होईल। बघा बऱ्याच जणांनी कमेंट केलेलं आहे 1500 रुपये आले म्हणून, 1500 रुपये फक्त आलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला फक्त नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता सध्या भेटलेला आहे। अजून देखील तुमचा 18वा हप्ता हा पेंडिंग आहे, जो की तुमचा डिसेंबर महिन्याचा तोही आता लवकरच वाटप केला जाणार आहे। नवीन वर्षाचं तुम्हाला हे गिफ्ट भेटलेलं आहे। बघू शकता यांना या ठिकाणी पैसे अजून आलेले नाहीत, छत्रपती संभाजीनगरमधून यांनी सांगितलेले कमेंट करून। त्यासोबत बघा थँक्यू म्हटलेलं यांनी सातारा जिल्ह्यामधून यांचे पैसे जमा झालेले आहेत, म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। ज्यांचे अजून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली नाही किंवा त्याच जिल्ह्यामध्ये काही जणांचे पैसे आलेत, काही जणांचे राहिलेले आहेत, त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही। तुमचेही पैसे हळूहळू जमा होतील। पुढच्या 1 ते 2 दिवस हे वितरण जे आहे ते चालूच राहतं, त्याच्यामुळे तुमचे देखील पैसे जमा होणार आहेत। बऱ्याच जणांनी नाही आले म्हणून कमेंट केलेलं आहे। बघा पुणे जिल्ह्यामधून देखील काही जणांचे पैसे जमा झालेले नाहीत। तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्या जिल्ह्यातून तुमचे पैसे जमा होत आहेत की नाही ते, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। बघा काही जणांना आत्ताच पैसे
देखील आलेले आहेत. म्हणजे आज देखील याचं वितरण असणार आहे. पुढच्या 2 ते 3 दिवस हे वितरण तुमचं चालूच राहणार आहे. बघा आता भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी अपात्र होतील अशी न्यूज देखील येत आहे, कारण की KYCची मुदत या ठिकाणी संपलेली आहे. ज्यांची KYC राहिलेली आहे, तुमची KYC राहिले का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमची KYC पूर्ण झालेली असेल तरी देखील सांगा. बघा KYC जरी राहिलेली असेल तरी लाडक्या बहिणींनो तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. ही KYC जी आहे ती प्रत्येक वर्षी केली जाणार आहे. तुम्ही जर खरोखर पात्र असाल तर या ठिकाणी तुमचे पैसे प्रत्येक महिन्याचे जमा होत राहणार आहेत. KYC ही तुम्हाला पूर्ण अजून करता येऊ शकते, म्हणजे प्रत्येक वर्षी ही KYC होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही खरोखर पूर्णपणे अपात्र होत नाहीत. जर तुमची KYC करण्यासंदर्भात तुम्हाला काही टेक्निकल एरर आलेले असतील, जसं की बघा काही जणांचा लाभ जमा देखील झालेला आहे परंतु त्यांची KYC होत नव्हती. त्यांना सुरुवातीलाच असा एरर येत होता की हा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही. अशा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी होत्या ज्यांची KYC करायची राहिलेली आहे. आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोटित लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्याकडं कुठलेही डॉक्युमेंट नव्हते. असे देखील लाडक्या बहिणींचे डॉक्युमेंट जे आहेत 31 डिसेंबरपर्यंत अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यासाठीची मुदत देण्यात आलेली होती. परंतु त्यांचेही डॉक्युमेंट जर जमा करायचे राहिलेले असतील तर अशा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना हा प्रॉब्लेम आलेला आहे. त्याच्यामुळे KYC संदर्भात एकतर मुदतवाढ भेटू शकते किंवा या ठिकाणी तुमची KYC जरी झालेली नसेल तर तुम्हाला पुढे अजून संधी देखील दिली जाऊ शकते. त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केलं जाईल. बघा नेमकं काय म्हटले, लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांची KYC केली नाही त्या महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही असं म्हटलेलं आहे. परंतु या ठिकाणी जर तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुमचा लाभ भेटत राहणार आहे. मात्र लाभ भेटण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात, म्हणजे वेळेवरती लाभ न भेटणं वगैरे या संदर्भातला. आता बघा नोव्हेंबर महिन्याचा लाभ बऱ्याच जणांना भेटलेला नव्हता, वेळेवरती भेटलेला नव्हता. त्याचा KYCचा त्या ठिकाणी काही प्रश्न नव्हता, कारण की आचारसंहितेमुळे आणि इतर जे तांत्रिक गोष्टी आहेत त्याच्यामुळे हा लाभ जो आहे तो या ठिकाणी लेट झालेला होता. आता बघा यासोबतच त्यांची नावे योजनेतून बाद केली जाऊ शकतात असं म्हटलंय. सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC या ठिकाणी अनिवार्य केलेली होती. ज्या महिला वेळेत KYC करणार नाही त्यांचा लाभ थांबणार आहे असं बोललं जात आहे. लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये या ठिकाणी दिले जात आहेत. 2.5 लाखांपेक्षा या ठिकाणी रकमेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ही रक्कम मिळत राहणार आहे. मात्र सर्वच महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी दिलेली KYC करण्याची मुदत या ठिकाणी काल संपलेली आहे. यासोबतच आज मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामुळे यात KYCला मुदतवाढ अजून देखील भेटलेली नाही. याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. KYC नसलेले लाभ लाटणाऱ्यांना आता कारवाई करण्यात येणार असून त्यामुळे 60 लाख लाडक्या बहिणी बाद होण्याची शक्यता आहे असं न्यूजमध्ये म्हटलं जात आहे. मात्र अजूनपर्यंत हा अधिकृत आकडा जो आहे याच्याबद्दल कुठलीही माहिती आलेली नाही की किती लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे. पुढे बघा तुमची KYC करण्यासंदर्भात जी अपडेट येईल त्या संदर्भात तुमच्यापर्यंत महत्त्वाची माहिती शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. सध्या तरी तुमचा नोव्हेंबर महिन्याचा लाभ जमा होतो आहे. या ठिकाणी भरपूर साऱ्या अशा लाडक्या बहिणी आहेत, पात्र लाडक्या बहिणी आहेत, त्यांची KYC राहिलेली असेल तर त्यांना महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधायचा आहे. तुम्ही खरोखर पात्र असाल तर, जेणेकरून तुमचा लाभ देण्यासंदर्भात कुठलीही अडचण येणार नाही. कारण की या ठिकाणी KYC जरी तुमची राहिलेली असेल तरी तुम्ही पात्र असाल, तुमचा लाभ भेटत राहील. त्याच्या संदर्भात जशी अपडेट अजून येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. KYC संदर्भातली 31 डिसेंबर ही महत्त्वाची शेवटची अंतिम तारीख होती, कारण की एकदा ही मुदतवाढ देण्यात आलेली होती. मात्र पुन्हा आता मुदतवाढ देण्यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती अजून आलेली नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.